महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माथेरान येथे ठिय्या आंदोलन। विषय गंभीर तिथे मनसे खंबीर। दिनांक 1 जुलै 2022 रोजी माथेरान शार्लेट लेक तलाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून गेले 8 वर्ष तलावातील चिखल काढण्यात आला नाही। भरपूर प्रमाणात दगड, माती व इतर कचरा तलावात साठलेला असून हेच पाणी माथेरानकर पितात। 12 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल येथे संतोष कदमसह मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते। 4 महिने होऊन देखील दखल घेतली न गेल्याने दिनांक 26 जुलै 2022 रोजी पुन्हा निवेदन देण्यात आले। जर 31 जुलै 2022 पर्यंत तलाव स्वच्छ करण्याबाबत काही हालचाल नाही केली तर 1 ऑगस्ट 2022 रोजी लेक येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा माथेरान मनसे अध्यक्ष संतोष कदम यांनी दिला असता मनसेच्या वतीने ज्या मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या उपअभियंता भोसले यांनी पत्राद्वारे संतोष कदम यांना पाठवल्या असून तलावाची स्वच्छता करण्याचे काम लवकरात लवकर होईल अशी ग्वाही दिली असल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले असून मनसे कार्यकर्ते व मतदान शहरातील नागरिक या विषयावर समाधान व्यक्त करीत आहेत। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल साठी चंद्रकांत काळे, माथेरान। महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर शाखा माथेरानच्या वतीने दिनांक 12/4/2022 रोजी MGP ऑफिसला पनवेल येथे आम्ही त्यांना लेक साफ करण्याबाबत निवेदन दिले होते। आंदोलनाचे विषय असा आहे की माथेरानचा जो लेक आहे तो लेकचं पाणी पूर्ण माथेरानला पितात, तर त्या लेकची गाळ काढण्याचं काम गेले 8 वर्ष MGPने केले नाही। तर ह्या 12 तारखेपासून ते आजपर्यंत जवळजवळ 4 महिने झाले। त्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये MGPने त्यांच्या हलगर्जीपणाने कोणतंही त्यांनी कामकाज केलं नाही। टेक्निकली जे काम असतं साफ करण्याबाबत ते त्यांनी इतर अधिकारी वर्गाला किंवा खाली ज्या आदिवासी वाड्या किंवा मरबळ डॅम आहे त्यांना काही सूचना दिल्या नाहीत। आणि 26 जुलै 2022 रोजी तीर्थस्वरूप नाना धर्माधिकारी यांच्या माध्यमातून लेकची साफसफाई सेवा ह्या माध्यमातून होणार होती, पण यांच्या हलगर्जीपणामुळे ती कॅन्सल झाली। ती कॅन्सल झाल्यावरती मनसेच्या मागील त्यांना निवेदनाची आठवण करून देऊन आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी आम्ही हे आंदोलन केलं लेकच्या डॅमवरती आज आम्ही आंदोलन केलं। ते आम्ही आमच्या मुद्द्यावरती ठाम होतो। तर त्यांनी आता आम्हाला MGPने 10 दिवसामध्ये ते सर्व तांत्रिक बाबी अडचणी ज्या आहेत ते सर्व सुरळीत करून 10 दिवस ते लेक साफ करण्याची आम्हाला ग्वाही दिली। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।